मनोज जरांगेंचा 5व्या टप्प्यातील गाठीभेटी दौरा सुरू। 123 गावातील आंदोलक आणि समन्वयकांसोबत संवाद साधणार। अधिवेशन संपताच सरकारचे मंत्री जरांगे पाटील यांच्या भेटीला 24 डिसेंबरच्या डेडलाईन संदर्भात चर्चा करून सरकारची बाजू स्पष्ट करणार। आदित्य राजाच्या कृपेनं वरुण राजानं टेंडरचा पाऊस पाडला तर ओमिलछेडाला 57 कंत्राट दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे कुटुंबावरती आरोप। भविष्यात कोण मुख्यमंत्री होईल सांगता येत नाही, त्यामुळे सर्वांनी अपेक्षा ठेवाव्यात। देवेंद्र फडणवीसांचं सभागृहात सूचक विधान। देशात पुन्हा कोरोनाचं टेन्शन। नवीन सब व्हेरियंट J1चे देशात 21 रुग्ण तर महाराष्ट्रातही नव्या व्हेरियंटचा शिरकाव। सिंधुदुर्गामधल्या एका व्यक्तीला लागण। गडचिरोली शासकीय आश्रमशाळेतील सुमारे 100 विद्यार्थिनींना जेवणातनं विषबाधा। धानोऱ्यामधील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू। काही विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक। टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जींनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केल्याच्या विरोधात भाजप आक्रमक। आज देशभरात आंदोलनाची हाक। खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर आज संसद परिसरात गोंधळाची शक्यता। इंडिया आघाडीतले खासदार संसद भवन ते विजय चौकपर्यंत पदयात्रा काढणार। अयोध्येतील राम मंदिरातल्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी वेगात। सुरक्षेची चोख व्यवस्था। राम मंदिरात AI तंत्रज्ञान युक्त 2500 CCTV कॅमेरे। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आज तिसरा वनडे सामना। दोनही संघांच्या खात्यात प्रत्येकी एक विजय। मालिका जिंकण्यासाठी दोनही संघ भिडणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।